बरोबर, म्हणजे पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. आपण पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केलं पाहिजे की दुसऱ्या कोणाची तरी टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे आणि आपल्याला त्याच्या डायरेक्शननी ग्रो करायचं. इस्रायल सारखा छोटासा देश एवढी ते अडचणीत सापडला म्हणून त्याच्याकडे ग्रोथ झाली. म्हणजे सध्या भारताच्या बाहेर गेले म्हणजे मराठी माणसं असो किंवा कुणी बी असो, म्हणजे नॉन महाराष्ट्र ते जातात ना, तर त्याचा एक फायदा असा आहे की त्याचा एक ट्रस्ट पण क्रिएट होतोय. आणि आपल्याकडं कल्चरल डायव्हर्सिटी इतकी आहे ना की प्रत्येक स्टेटचं वेगळं टुरिझमचं वेगळं हप्ता आहे. म्हणूनच मला म्हणायचं आपले जे बाहेर गेले त्यांनी बाहेरच्या लोकांना इकडे येण्यासाठी प्रमोट तर करावं, प्लस आपल्या इथल्या लोकांनी त्यांच्याबरोबर एकदम जेंटली चांगलं वागावं, त्यांच्यावर नाही का, जेंटलमॅन आणि बरेच लोक ट्रीट करावं. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या या विषयांतर या चॅनलमध्ये नवीन पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि आज काय सांगण्याची गरज नाही की आपल्या आज दिवस कोणता आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि आपण सगळे त्याच्यावर प्राऊड आहेत. आणि आजचं आम्ही पूर्ण जे डिस्कशन केलं ना, त्याच्यामधनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या आणि असे टॉपिक्स आहेत ना जे आम्ही विचार केले होते, बट जे डिस्कशनमध्ये होतं ना त्यातनं जे गोष्टी बाहेर येतात ना ते वेगळ्याच असतात. आणि मला असं वाटतं की तुमच्या फायद्याचे आहेत, तुम्हाला यातनं बरंच काही शिकायला मिळेल आणि 100% तुमचं विचार करायला लावतील या गोष्टी तुम्हाला. तर मला असं वाटतं तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघा, कुठे स्किप करू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि काहीही वाटलं तरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुमच्या रिस्पॉन्सला उत्तर द्यायला इथं तयार आहोत. तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आपण आता सुरू करूयात पॉडकास्ट. तर तुला नेमकं कसं वाटतं की आज 15 ऑगस्ट आहे, भारताचं स्वातंत्र्य दिन आहे, तर आजपर्यंत आपण स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट जो करतो त्याच्या मागे प्राऊड मुवमेंट्स काय आहेत का तुला वाटतं? प्राऊड मुवमेंट्स म्हणजे या आपल्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपल्या देशासाठी प्राऊड मुवमेंट्स काय वाटतात? मला तर सगळ्यात प्राऊड मुवमेंट कोणती वाटते माहिती का, म्हणजे मी मागे व्हिडिओतच बघितलं होतं की 1900 मला वाटतं 60-50च्या दरम्यान IITs वगैरे इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे त्याचे जे चालू झालं होतं ते मला असं वाटतं जास्त म्हणजे नाही का महत्वाची पिरियड होता. कारण आता जर बघितलं ना तू बाकीचे देश म्हणजे पाकिस्तान वगैरे जे दुसरे देश आहेत त्यांच्या वेळेस तो पाया बसला नाही गेला. मग तो बसला नसल्यामुळं त्यांना आता त्यांना लक्षात येतं त्यांना आता लक्षात येते अरे आपलं काहीतरी चुकलं बरं का, की त्यावेळेस आपल्या खरं त्यांना आता दिसतं भारतामध्ये IIT चालू आहे, म्हणजे IIT पुढे म्हणजे चांगले गुरुत्व राहिले, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चांगले तयार झाले. हे तुला वाटतं की एक प्राऊड मुवमेंट आहे आपल्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये? कारण त्याचा इम्पॅक्ट कसा आहे, बेस इम्पॅक्ट आहे, म्हणजे बेस तयार झाला. एखाद्या देशाची बेस तयार करण्यासाठी त्या महत्वाच्या गोष्टी. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात जास्त महत्वाची असते. कारण एकदा सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात अडचणी येणार आहेत, पण ती तुम्ही सुरुवात लवकर केलेली असेल तर तुमचा वेळ वाचतो. आणि भारताचा 1947 नंतर मला वाटतं 70च्या काळामध्ये, मला एक्झॅक्ट नाही माहिती, त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये जो बेस तयार झाला, IITs म्हण, इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हण, मग याच्यामध्ये इंडस्ट्रीज म्हण, म्हणजे विशेष ही गोष्ट आहे की त्या लोकांना स्वातंत्र्यानंतर हे कळलं की आपल्या फ्रीडम मध्ये आपल्या लोकांना ह्या गोष्टींचं नॉलेज आतापासून जर दिलं तर 2024-2020 येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ होत असेल. हे सगळ्यात मोठा म्हणजे प्राऊड मुवमेंट आहे ऍक्च्युली, आणि हे आता आपल्याला रिअलाइज होणं गरजेचं आहे असं मला पण वाटतं की ज्या सुरुवातीच्या काळामध्ये जी इंडस्ट्रीज ज्या मोठ्या मोठ्या तयार झाल्या, जसे टाटा इंडस्ट्रीज जवळपास 1901-2 1910च्या दरम्यान जे टाटा ग्रुपचे जे जमशेदजी टाटा वगैरे जे लोक होते त्या काळात त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्टील इंडस्ट्रीज भारतामध्ये उभा केली. बरोबर. म्हणजे भारतामध्ये तुमच्याकडे खनिज आहे तर तुम्ही त्याच्यापासून स्टील तयार करा, आणि स्टील आज देशाची म्हणतो ना आपण जडणघडण ती अशा इंडस्ट्रीज, कोर इंडस्ट्रीजची स्थापना त्यांनी त्यावेळेस केली. ते पण मला असं वाटतं की आपल्या भारताच्या फाउंडेशन्स पैकी ती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी त्या लोकांनी चालू केली ना, त्यांनी आजच्या आधुनिक भारताचा फाउंडेशन ठेवला असं मला. त्याचा यूज आता कसा दिसतो, म्हणजे नॉर्मली मी बघितलं ना, ज्या म्हणजे आता आपण व्हिडिओज बघतो युट्यूबवर इकडे तिकडे दिसतात, त्या लोकांचं फ्रस्ट्रेशन असं की आमचा बेसच तयार नाही. म्हणजे अदरच्या नॉन डेव्हलप्ड कंट्रीज फॉर एक्झाम्पल त्याच आपल्या शेजारचे बरेच कोणत्या कंट्रीज असू दे, म्हणजे इथल्याच नाही भारत सोडून बाकीच्यांचं. आणि स्वातंत्र्यानंतर ह्या स्टेप्स घेणं की बाबा आपण आता घेतल्या तर 20-50 वर्षानंतर त्याचा यूज ते बेस्ट झालं. आणि म्हणून आता मला कधी कधी असं वाटतं की स्वातंत्र्य जे झालंय आपलं त्याचा आपल्याला यूज असा, म्हणजे आपल्याला एकतर आपण फ्रीडम पाहिली, आपण 1990च्या नंतरचे सगळे, मग आपल्याला ते म्हणतो ना आपल्याला फ्रीडमचं आता जसं जसं वेळ जाईल, असं समज की अजून 100 वर्ष झालं तो वेळ जात जाणार आहे, पण मग आपलं जसं मागं 1947 मागं पडत जाणार आहे.
मग आपण आता पुढच्या 50 वर्षामध्ये आपल्या जे येणारी जनरेशन्स आहे त्यांच्यासाठी केलं तर जसं आपण आता यांना प्रेस करतोय जसे आपल्या जुन्या जनरेशनने करून ठेवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी पाया घातलं मग घालणं महत्वाचं आहे. आता ही जी चर्चा आहे आपली ही सुद्धा ती पायाचाच भाग आहे. म्हणजे आपण जे बोलतोय ते होते त्यांना फायदेशीरच होणार आहे. त्यांना वाटणार याचा काहीतरी हराव यांनी त्यावेळेस हा विचार केला होता म्हणून त्याचा त्यांना फायदा होता असं. पण ह्याच्यामध्ये मला अजून स्पेसिफिकली जर म्हणशील जर आपल्या प्राऊड मुवमेंट म्हणजे प्राऊड गोष्टी आपल्या देशाच्या स्वातंत्र्या नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याबद्दल घडलेल्या, स्वातंत्र्याच्या आधी तर सगळा आपला भारताचा इतिहासच एकदम प्राईड घ्यावा असा आहे प्रत्येकाचा. पण स्वातंत्र्यानंतर आपल्या लोकांनी जे एफर्ट्स घेतले ना त्याच्यापैकी इंडस्ट्रीज मोठ्या इंडस्ट्रीजचा पाया घालणं हे मला वाटतं आजचं जे मॉडर्न भारत आहे ना ह्याच्या खूप मोठा एक कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये त्यांचं. आणि नुसतं टाटा इंडस्ट्रीज नाही, रिलायन्स सारखी इंडस्ट्रीज, आज रिलायन्स सारख्या इंडस्ट्रीज मध्ये हजारो लाखो लोक काम करतायत. त्याच्यामुळे त्यांना रोजगार तर भेटतोच आहे आणि शिवाय आपण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर हायलाइट होते. आज जगातल्या टॉप 10 बिलियनियर्स पैकी 1 बिलियनियर भारताचा आहे. म्हणजे त्यांनी भारताचा जो स्टेटस आहे तो पुढे दिसला जातो. मे बी ते लोक ज्यांचे त्यांच्या स्वतःच्या पर्सनल फॉर्च्यून साठी काम करतात, परंतु एका लेवल क्रॉस केल्यानंतर एक फायनान्शियल एक लेवल क्रॉस केल्यानंतर तुम्ही ग्लोबली हायलाइट व्हायला लागता. आणि मग जेव्हा तुम्ही हायलाइट होता त्याच्यासोबत तुमचा देश पण हायलाइट होतो. जेव्हा मी इलॉन मस्क बोलतो तर मला अमेरिका दिसते, जेफ बेझोस म्हणतो तर मला अमेरिका दिसते, त्याच्यानंतर आपले अंबानी म्हणतो तर मला भारत दिसतो. ट्रस्ट क्रिएट होता ना त्यांच्याकडे बघून तुमची देशाची सुद्धा हे होती. मला वाटतं की त्या इंडस्ट्रीचे जे फाउंडिंग लोक आहेत ना ते त्यांनी जे स्टार्ट केलं ना ते सुद्धा भारताचं एक प्राईड आहे असं मला वाटतं. नाही बरोबर आहे, बरोबर पॉइंट आहे. आता हे झालं अंबानींशी रिलेटेड. बाकीच्या देशांमध्ये म्हणजे मोठे जे जायंट्स लोक राहतात ना ते असणं का गरजेचं आहे देशासाठी. जमशेदजी जास्त टाटा जसे तुम्ही म्हटले की ते म्हणजे त्यावेळेस तुम्हाला की ते त्यांचा एक इम्पॅक्ट होता त्यावेळेस म्हणून पुढे नंतर अंबानी आले, आता अदानी आले. आता लोकांचे प्रत्येकाची पर्स्पेक्टिव्ह सगळेच म्हणजे जे मोठे असतात. पण त्यांचा एक फायदा असा आहे की ते नकळत का आहे ना आपल्याला एकच पॉईंट ऑफ व्ह्यू दिसतो की बाबा ते असं खूप मोठे पैसे आले असं तसं खूप श्रीमंत आहेत. पण जे मला सांग आता जर अचानकच अंबानी गायबच झाला किंवा जिओ नाही रिलायन्स नाही तर जे जॉब जाणार आहे अचानक भारतात त्याचा किती मोठा इम्पॅक्ट. म्हणजे ते खूप मोठे जॉब प्रोव्हायडर्स आहे आणि भारताला अशाच लोकांची गरज आहे जॉब्स प्रोव्हाइड करू शकतात. भारताची लोकसंख्या खूप मोठी, मग म्हणजे स्वातंत्र्यानंतर ह्या बिझनेसमन लोकांचा बी तेवढाच इम्पॅक्ट आहे खूप मोठा. हा आणि म्हणजे आता इतर डिबेट्स आहेत लोकांमध्ये चालूच असतात की बाबा फार्मर्स म्हणा, फार्मर जय जवान जय किसान, मग बिझनेस विरुद्ध फार्मर्स, पण तो वेगळा टॉपिक ऍक्च्युली. माझं असं मत आहे की तू विचार कर आता की जर समजा अंबानी जर आपल्या भारतात नसेल, पाकिस्तानमध्ये समजा पाकिस्तानशी रिलेटेड बोललो तर पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये असे जायंट्स लोक जे म्हणतो ना पैशावाले ते म्हणजे ऐकायलाच नाही भेटत तुम्हाला. म्हणजे ते तयारच नाही झाले तिथं. म्हणजे त्यांना मग समजत असेल पण त्यांची जी सिस्टीम आहे त्या नीट वर्क करत नाही. आपल्यामध्ये फ्लॉज असते पण ते हळूहळू पुढे जातात, त्याच्यातूनच आपण शिकतो असं मला वाटतं की त्यांचा. आणि आता जसं तू फार्मरचा विषय काढला ना तर मला असं वाटतं की ऍग्रिकल्चरल सेक्टर मध्ये झालेले जे डेव्हलपमेंट आहे, आज आपण ऍग्रिकल्चरल सेक्टरला खूप बॅकवर्ड आहे अजून असं मानतो, पण आपण जेव्हा स्वतंत्र झालेलो होतो त्यावेळेसची आपली लोकसंख्या, त्यावेळेसचं आपलं सेल्फ रिलायन्स म्हणजे आपण कुठल्या पॉप्युलेशनला आपल्या कुठल्या गोष्टींसाठी बाहेरच्या देशांवरती डिपेंडंट राहावं लागते. त्याच्यापैकी फूड एक मोठा फॅक्टर होता. तर 1947 नंतर 1970-80 पर्यंत किंवा 60-70च्या दरम्यान पर्यंत बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की आपल्याला त्याच्यासाठी आपण बाहेरच्या डिपेंड होतो. फॉर एक्झाम्पल गहू. तर एक पिरियड असा होता 1960 ते 80च्या दरम्यानचा की त्यावेळेस आपल्याला गहू अमेरिकेने इम्पोर्ट केला कारण आपल्याकडे आपल्या लोकांना फीड करण्या इतकं धान्य नव्हतं. पण त्यानंतर आपले जे क्रिटिकल जे लोक आहेत, जी आपली गव्हर्नमेंट आहे, जे आपल्या भारतामधले खूप हुशार लोक आहेत, त्यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली. पंजाब पासून त्यांनी ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये त्यांनी ती डेव्हलपमेंटची सुरुवात केली. तर आज आपण जगातल्या टॉप फूड एक्सपोर्टर्स पैकी येते. आपण एक कृषी प्रधान देश आहे. म्हणजे एक असा देश की जो अन्नधान्यासाठी दुसऱ्यावर डिपेंडंट होता आणि आज 70 वर्षांनी असा देश ज्याच्यावर इतर देश डिपेंडंट आहे. ही मला वाटतं ऍग्रिकल्चरल सेक्टरची खूप मोठी डेव्हलपमेंट आहे आणि हा पण एक प्राईड मुवमेंट आहे. असं प्राईड मुवमेंट पण आहे. आणि अजून एक त्याचं तू बोलल्यामुळे मला लक्षात आलं पॉईंट की मागं पण मला असं आलता थॉट की जर आपण जॉग्राफीला बघितलं ना आपली लोकेशन एवढी प्राईम आहे की प्रत्येकाला वाटतं इथे येऊन लुटा
हो, आणि जे 1947 आधीपर्यंत सगळं ऐतिहासिक तेच झालं. जुन्या इतिहासात तेच झालं. हा तेच झालं. म्हणजे आता 75 वर्ष झाले आपण बऱ्यापैकी समजदार झालो. आता आपलं जनरेशन, आपल्या पुढचे जनरेशन यांनी जर प्रॉपर लक्ष दिलं आपण सगळ्यांनीच मिळून, तर आपल्या जी ऍग्रिकल्चरची ग्रोथ आहे का आपण म्हणतो ना, आपण अख्ख्या जगाला प्रोव्हाइड करू शकतो. इस्रायल सारखा छोटासा देश एवढी ते अडचणीत सापडला म्हणून त्याच्याकडे ग्रोथ झाली. आपले लोक अडचणीत अजून म्हणजे आपल्याला सगळं अवेलेबल आहे, पाणी आहे, आपलं कल्चर म्हणजे एन्व्हायरमेंट बी तसं सुटसुटीत आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व लक्षात येत नाही लवकर. बट हळूहळू ते सगळं हरित क्रांती झाली, त्याच्यानंतर अजून बी चालूच आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं जे एक्सपोर्ट म्हणतो ना, त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्याकडे जास्त फोकस राहून आपल्या देशाचा ग्रोथ, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच तू जे म्हणला की जे क्वालिटी आणि क्वांटिटी ना, तर आज इंडियामध्ये ना म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप सारे असे नवीन आधुनिक फार्मर्स आहेत की जे पॉली हाऊस, ग्रीन हाऊस सारख्या टेक्नॉलॉजीचा यूज करून एकदम स्प्रिंकलर पद्धती, पाण्याच्या वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून खूप इफेक्टिव्हली शेती करतायत. आणि म्हणजे नुसतं शेती नाही करत आहे, शेतीसोबत जे जोडधंदे करतायत ना, तर त्याच्यामधून सुद्धा आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिल्क प्रोडक्शन होतं. भारताची लोकसंख्या 140 करोडच्या आसपास आहे, तरी सुद्धा आपल्याला मिल्क इम्पोर्ट नाही करावं लागत. आपण बऱ्याच वेळेस मिल्क पावडर एक्सपोर्ट करतो. मिल्क एक्सेस प्रोडक्शन होतं आपल्याकडं, त्यामुळे आपण त्याची पावडर बनवतो आणि पावडर एक्सपोर्ट करतो. आणि मग ज्या देशांना मिल्कची गरज आहे किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट बनवायचे ना, तेव्हा ते लोक ते देश ते पावडर विकतात. म्हणजे भारतामध्ये शेतीसोबत जी शेतीचा एक जोडधंदा मानला जाणारा जो पशु आपण म्हणतो की पशुपालन, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी क्रांती आपल्या लोकांनी गेल्या 70 वर्षामध्ये घडवून आणली. आणि त्याच्यामुळं अमूल सारखे जायंट उभं राहिले. आज मदर डेअरी सारखी कंपनी जी US UK बेस्ड कंपनी आहे, त्यांना आज भारताच्या डेअरी मार्केटमध्ये घुसणं अवघड झाले. कारण लोकांचा अमूलवरती इतका ट्रस्ट फॅक्टर आहे की लोक अर्ध्या किमतीत तरी त्यांनी प्रोडक्ट विकलं ना, ब्रिटिश लोक त्यांची जे हाय क्वालिटी त्यांनी जे सो कॉल्ड हाय क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणतात ते, तरी सुद्धा आज लोक ते प्रोडक्ट घ्यायला तयार नाहीत. कारण की अमूलनी आज इंडियन ब्रँडचा ठप्पा 140 करोड लोकांवरती ठेवला आणि ते 140 करोड लोकांवरती ट्रस्ट तयार केला. म्हणजे ही आपली ऍग्रिकल्चरची आपली ब्रँड ताकद आहे आपली इंडियाची. तरी आपण प्राऊड मुवमेंट आहे असं वाटतं मला. हा, आणि आता तसं म्हणायला गेलं ना, आपलं युटिलायझेशन जे आहे पॉवर म्हणजे आपल्या पीपलचं, लोकांचं, ते थोडं अजून वाढणार आहे. म्हणजे आता इंटरनेट आपल्या, मला नाही वाटत, मला नाही एक्झॅक्ट आकडा माहिती, तुला माहित असेल तर किती आपल्या म्हणजे किती पर्सेंट लोक इंटरनेट, 40 करोड ऍक्टिव्ह इंटरनेट युजर आहेत. 40 करोड इंटरनेट युजर, आणि जे मोबाईल युजर आहेत ते जवळजवळ जास्त असणार, जास्त आहेत. म्हणजे ते 1 बिलियन पेक्षा जास्त आहे. आणि ते आता जो 40 करोडचा आकडा आहे तो पण वाढतोय, ग्रो होतोय. तर याच्यामुळे होणार काय की आपलं जी ग्रो म्हणजे लोकांपर्यंत, आता समजा आपला बी थोडक्यात जर आपण बोललो तर आपला पण जे नॉलेज आहे, आपण जे बोलतोय याचा एक इम्पॅक्ट आहे जो सामान्य माणसाला कदाचित नसेल, असू शकतो बऱ्यापैकी नसेल, तर ते ऍटलिस्ट ऐकून त्याच्यामध्ये ग्रोथ होणार. मला असं वाटतं की हे डिजिटल युग आहे ना आपलं जे सध्या चालू आहे, ह्याच्यामुळे पण इतका मोठा इम्पॅक्ट होणार. कारण तू जर आधी नोटीस केला असेल ना, तर एक ज्या काळात अमेरिकेत क्रांती झाली इंटरनेटची म्हण कशाची, ती इथपर्यंत येण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा टाइम गेला. 10 वर्ष म्हणजे जास्त 20 वर्ष. 1994च्या आसपास मला वाटतं 1995ला त्यांच्यामध्ये इंटरनेट रेव्होल्युशन .com बबल झाला, आणि त्याच्यानंतर 10 वर्षाचा पिरियड समज 2005-07 पर्यंत आपल्याकडे, 7 पण नाही 10 पर्यंत इंटरनेट म्हणजे 2010 चांगलं समजायला लागला की बाबा इंटरनेट आलंय. 10-11च्या पोरांपासून त्यांना समजायला लागलं. तर ते गेले किती 12 वर्ष गेले. पण आता इंटरनेट अशी गोष्ट आहे की जिचा यूज होऊन की जो एक 15 वर्षाचा टाइम आहे तो एक मॅक्सिमम 2 मिनिटावर आला. म्हणजे जी गोष्ट अमेरिकेत आता घडून राहिली, जी टेक्नॉलॉजी येण्यासाठी आपल्याला पहिले 15 वर्ष लागले, आज त्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या तर आपल्याकडे काही दिवस, काही तास, काही मिनिटं म्हणजे माहिती तर काही मिनिटात येते. हा थोडक्यात समजा असं तिथे डेव्हलपमेंट होऊ राहिली अमेरिकेमध्ये किंवा USA मध्ये, जे सध्या एकदम टॉपला आहेत लोक, आणि ती डेव्हलपमेंट आपल्यापर्यंत पोहोचायला एक झाल्यानंतर मॅक्सिमम 10 मिनिटाचा वेळ लागतो. कारण इंटरनेटमुळे तेवढं इझी झालं. म्हणजे ही पण एक ग्रोथ आहे, पण ह्याच्यामुळे एक्सपोनेन्शियल ग्रोथ भारताची होऊ शकते. त्याच्यामध्ये डिजिटल आणि इंटरनेट, मोबाईल यांचा खूप मोठा रोल आहे. काही साईड इफेक्ट्स आहेत, पण त्यांचा आपल्या भारताच्या ग्रोथसाठी स्वातंत्र्यानंतर इथून पुढं, म्हणजे आपण आता 75 वर्ष आलो, पण ह्या 75 वर्षानंतर पुढे ग्रोथ होण्यासाठी त्याचा जास्त यूज. आणि हे जे तू आता म्हणला ना, त्याच्यापेक्षा थोडस हटके मला थोडं परत ऍग्रिकल्चरवरती जावं वाटतं. त्याच्याबद्दल मला एक बोलायचं असं होतं की आज महाराष्ट्राची सिच्युएशन जर बघितली ना, तर महाराष्ट्र हा ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये इंडियातल्या टॉप स्टेट्स पैकी एक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काही असे जिल्हे आहेत
की जे काही गोष्टींच्या बाबतीत मोनोपोली होऊन गेले. म्हणजे थोडक्यात नाशिक जिल्हा कांद्याच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याची मोनोपोली. आज सौदी अरब सारख्या कंट्रीजला कांदा आपला नाशिक मधून परवडतोय. आज संत्री, नागपूरची संत्री नुसती फेमस नाहीये, नागपूरची संत्री आज गल्फ कंट्रीज मध्ये, अमेरिकेमध्ये, युके मध्ये डॉलर मध्ये विकल्या जाते, युरोज मध्ये विकल्या जाते नागपूरची संत्री. त्याच्यानंतर महाराष्ट्र हा जगातल्या टॉप शुगर प्रोडक्शन करणाऱ्या देशांपैकी एक. म्हणजे आज कोल्हापूर सारख्या देशांमध्ये आपण म्हणतो ना ऊसाची शेती, ती ऊसाची शेतीचा उपयोग करून आज आपण ऍग्रिकल्चर सेक्टर आणि इंडस्ट्रीज ह्याचा यूज करून आज आपण सुद्धा टॉपच्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्टच्या एक्सपोर्ट्स मध्ये आलेले. त्यामुळे मला असं वाटतं हे झालं एक त्या महाराष्ट्राचं. भारत हा जगातला मे बी स्टार्टिंगच्या 2-3 टॉप राईस प्रोडक्शन करणाऱ्या देशांपैकी भारत टॉपच्या 2-3 पैकी. मला वाटतं पहिले चायना आहे थिंक ना. हा मे बी, आता तेवढं स्टॅटिस्टिक्स माहित नाही, पण तेवढं एक म्हणजे मला असं म्हणायचं की ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये सुद्धा आपण, आणि ऍग्रिकल्चर आणि त्याच्या रिलेटेड सेक्टरमध्ये सपोज मिल्क प्रोडक्शन, डेअरी, त्याच्यानंतर शुगर असेल म्हणजे असत ना ऍग्रिकल्चर, ऊस असेल तर शुगर, सगळं झालं. आपण ट्रिमेंडस ग्रोथ केलेली आहे आणि खरंच ह्याच्यामध्ये प्राऊड घेण्यासारखी गोष्ट. 75 वर्षामध्ये आपण नावं ठेवणारे खूप लोक आहेत की काय केलं आपल्या देशाने, काय केलं आपल्या देशाने. मी तुम्हाला म्हटलं ह्या गोष्टी केल्या मला असं वाटतं. मी म्हटलं ना मगाशी, जो काय असतं माहिती का, तुमच्या देशाचा समजा एखाद्या लीडरकडं, जे नवीन लीडर आलेले थोडक्यात असं समजा, कोणताही देश स्वतंत्र हो किंवा कसं हो, म्हणजे कंपॅरिझन नाही करत, कोणाला नाव नाही ठेवू, पण समजा आता आपण जर एक उदाहरण म्हणून घेतलं तर पाकिस्तानशी रिलेटेड जर आपण बोललो, त्या देशाचा जो त्यांचं इंटेन्शन होतं देश तयार करण्याचं किंवा होण्याचं किंवा ते काय होतं आपल्याला माहित नाही, पण ते आपल्या देशातनं कट झालं, आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यू. पण मग त्यांच्याकडे काही इंटेन्शन नव्हतं, त्यांनी भारत सोडला, पण भारताबरोबर स्वतःचा इतिहास बी सोडला. बरोबर, स्वतःचा इतिहास सोडला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा इतिहास सोडता, ज्याच्यावर तुम्ही प्राऊड व्हायला पाहिजे, जे आहे तुम्ही ते तुम्ही विसरताय ना सगळं. मग तुम्हाला सांगायला पुढे हे लेगसी नाही, काही बेस हल्ला, लेगसी नाहीये, तुमच्याकडे प्राऊड मुवमेंट नाहीये. आपल्याकडे प्राऊड मुवमेंट आहेत, आपण ते विचार करा. भारत म्हणून आपण भारत आहेत, आपल्याकडं जुना इतिहास आहे आपल्या, जो 1947 अगोदरचा पण आहे, पण आपण 1947 नंतर त्याच्यातनं कसं वर आलो हा पण इतिहास आहे. आणि इथून पुढं मग तो प्रत्येक क्षेत्रामध्ये असो, तुमचा टेक्नॉलॉजी असो, शेती असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रोथ करण्याला बोब आहे चांगली, आणि आपल्याकडे आता पॉवर आहे, आता आपण बरंच काही करू शकतो असं म्हणतो. आणि तू जे बोलला ना टेक्नॉलॉजी मध्ये, तर अजून एक मला पॉईंट हायलाइट करू वाटतो की टेक्नॉलॉजी मध्ये भारत कसा पुढे आहे, की जगामध्ये असे खूप कमी देश आहेत की ज्याच्याकडे स्वतःच व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आहे. मोठे पॉईंट, भारत हा महत्वाचे पॉईंट इंडिपेंडेंटली आज ईव्हीज बनवतोय, आज विमान बनवतोय, काही आता ती एरोस्पेस इंडस्ट्री स्टार्ट व्हायला लागली. आणि जर व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हणशील ना, तर इंडस्ट्रीचा आपण जस्ट काही वेळापूर्वी डिस्कस केलं, तर बजाज इज अ लार्जेस्ट मोटर व्हेकल एक्सपोर्टर इन आफ्रिका, पुरा आफ्रिका कॉन्टिनेंट मधला. आपण तिथे एक्सपोर्ट करतो. आपल्या इथं बाईक्स बनतात महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, मी बघितलं आफ्रिकेमध्ये विकल्या जातात. आणि तिथं ते कम्पीट करत आहेत जॅपनीज, चायनीज बाईक सोबत. आणि चायनीज बाईकचं त्यांनी मार्केट उठवलं तिथलं, कारण की क्वालिटी आणि रिलायबिलिटी दोन्ही गोष्टी तिथं आणि कॉस्ट सुद्धा कॉम्पिटेटिव्ह प्राइस आहे. म्हणजे तसं मला म्हणायचंय की इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये सुद्धा इतकी रॅपिड डेव्हलपमेंट झाली आणि आपण इतकी सेल्फ डिपेंडेंट झालो. सुरुवातीच्या काळामध्ये काय अलायन्स झाल्या, म्हणजे थोडक्यात मारुती सुझुकी, एकदम हे झालं हिरो होंडा, ह्या अलायन्सेस झाल्या, पण त्याचा बेस्ट यूज मला वाटतं भारतातल्या इंडस्ट्रीजनी, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने करून घेतला. त्यामुळे आज आहे ना आपल्याला BMW सुद्धा भारतात बनते, मर्सिडीज सुद्धा भारतात बनते, त्याच्यानंतर वोक्सवॅगन सुद्धा भारतात बनते, आणि टाटा सुद्धा संपूर्णपणे भारतात बनते, इंजिन पासून सगळ्या गोष्टी. मग आणि महिंद्रा सारखी XUV मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी सुद्धा भारताची इन हाऊस कंपनी, म्हणजे ती स्वतः भारताची कंपनी, कोणावरती आपलं रिलायन्स नाही, डिपेंडेंट नाही. मग मला वाटतं ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एवढी ग्रोथ केली ना, आज रशिया सारखा देश सुद्धा स्वतःची ऑटोमोबाईलची एक सुद्धा कंपनी एवढी प्रचलित करू शकला. कारण की आज महिंद्राची कंपनी, महिंद्रा ह्या जे नवीन लेटेस्ट मॉडेल बनवते ना, स्कॉर्पिओ आणि XUV 700, ऑस्ट्रेलिया महिंद्राचं खूप मोठं मार्केट, ह्या गाड्या ऑस्ट्रेलियामध्ये चालतात. आणि ब्रँडिंग केली त्यांनी. म्हणजे भारतातून हे जे ऑटोमोबाईल ब्रँड डेव्हलप झाले ना, ही सुद्धा एक प्राईड होईल. कारण की प्रत्येक देशाला जमलं नाही ते. जपान सारखा जगातले जर टॉपचे 5 देश बघितले ना, तर त्याच्यामध्ये अमेरिका आहे, चायना आहे, जपान आहे, UK म्हणजे पूर्ण युरोप आहे, त्याच्यातले काही देश आहेत, आणि त्याच्यानंतर
भारत आहे. आणि म्हणजे फक्त देशांची क्रम आहे, ह्याच्यामध्ये काही सांगत नाही की त्याचा काही सिक्वेन्स असा आहे. टॉपचे 5 देश, तर ह्याच 5 देशांकडे फक्त ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगची टेक्नॉलॉजी. दुसरा देश सांग मला, ही नेपाळकडे नाहीये, आफ्रिकेमधल्या कुठल्याच देशाकडे नाहीये, दक्षिण आफ्रिकेतल्या चिली, पेरू, ब्राझील कुणाकडेच नाहीये. पण ही मोनोपोली क्रिएट होऊ राहिली चांगली आहे आपल्या. हो. भारताने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मध्ये जी ग्रोथ केली ना, ती भारताच्या डेव्हलपमेंटसाठी आतापर्यंत केलेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात केलेली मला वाटतं एक अचिव्हमेंट आहे. आणि एक प्रश्न मला असा सुचलाय, तुला काय वाटतं ते पण सांग, की आता आपल्याला हे माहिती की आपल्या देशाची जर ग्रोथ व्हायची असेल तर फक्त आपलाच पैसा आपल्याला पुरेसा नाही, आपल्याला बाहेरून पैसा आपल्याकडे येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या भारताची ग्रोथ होईल. फॉर एक्झाम्पल IT वगैरे असं. तर आता असं काय करू शकतो की जेणेकरून आपल्या देशाच्या आता 75 वर्षापर्यंत आपला बेस आपल्या पूर्वजांनी बनवून ठेवला, जे करायचं त्यांनी चांगलं केलं, भरपूर केलं, त्यात कमी जास्त होतच राहतं, ते काही आपण असं म्हणू शकत नाही सगळं चांगलं होतं. इथून पुढे अशी कोणती गोष्ट आहे जी फायनान्शियली म्हणतो मी, एज्युकेशनचा तर पार्ट फार्मसी वेगळा राहील, पण फायनान्शियली अशी काय गोष्ट आहे की जी भारताच्या ग्रोथसाठी चांगली राहील, म्हणजे फायनान्शियली जास्तीत जास्त फायनान्स केपेबल, दुसऱ्याकडचा पैसा आपल्याकडे कसा येईल, आपल्या देशात येईल, आपला पैसा फिरतोय आपल्याकडे. मी ऑफिशियली या टॉपिकवर बोलायला मी काही एक्सपर्ट नाही, बरोबर, पण मला माझं एक ऑब्झर्वेशन मी असं सांगतो की एक एक्झाम्पल देतो. आपल्याकडे एक ऍप बनवलं एका 20-21 वर्षाच्या मुलांनी, आणि ते ऍप आज युरोप खंडामध्ये, म्हणजे युरोपचे कॉन्टिनेंट आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आपल्याकडे एक ऍप बनवलं की ज्यांनी फूड डिलिव्हरी होते, ते ऍप आज UK सारख्या देशामध्ये, US सारख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या कॉपीज करायला लागलेत लोक. आणि ते ऍप होतं सगळ्यात पहिलं जे मी ऍप बोललो, हॉटेल बुकिंगचं ऍप होतं ओयो. ओयोचा भारतामध्ये जेवढा बिझनेस आहे त्याच्यापेक्षा पण जास्त बिझनेस बाहेर देशांमध्ये, दुबई सारख्या देशांमध्ये, UK सारख्या देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये. सिमिलर झोमॅटो, भारतामध्ये त्यांनी बिझनेस चालू केला आणि त्यांनी ओव्हरसीज एक्सपांड केलं. जर आपण पैसा आपल्या देशात कसा आणायचा ह्याचं जर एक एकदम सिम्पलिस्टिक उदाहरण जर म्हणलं ना, तर तुम्ही जर तुमच्या घरातच व्यवहार केला ना तर तुमचा पैसा तुमच्याकडेच राहणार. ते ठीक आहे, तुम्हाला आधी सुरुवातीला तुमचे व्यवहार शिकण्यासाठी ती चांगलं आहे, व्यवहारामध्ये प्रवीण होण्यासाठी ती गोष्ट चांगली. पण जेव्हा तुम्हाला आता खरंच पैशाची गरज आहे आणि आता तुम्हाला ग्रो करायचा तुमच्या घरातला पैसा, तेव्हा तुम्हाला इतरांशी हे करणं गरजेचं आहे, व्यवहार करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्ही इन हाऊस टेक्नॉलॉजीज डेव्हलप करा आणि त्या टेक्नॉलॉजीज बाहेर देशांमध्ये इम्प्लिमेंट करा, बाहेर देशांना विका. टेक्नॉलॉजीची जी देवाणघेवाण आहे ना, ही सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असते. कधी पण बघायचं, राफेल विमान फ्रान्स आपल्याला देतं, पण फ्रान्स आपल्याला राफेल बनवायची टेक्नॉलॉजी देत. आणि एक राफेल विमान मे बी मला माहित नाही एक्झॅक्ट आकडा, बनलेलं प्रोडक्ट 1000-1500 करोडचं आहे, त्यासाठी बनवायला लागलेली टेक्नॉलॉजी किती वाढली. बरोबर आहे. म्हणजे 1 लाख रुपयाची गाडी बनवण्यासाठी 1000 करोडची कंपनी टाकावं लागते, तर 1,500 करोडची विमान बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी किती क्वालिटीची लागते. बरोबर आहे. मग तेच आहे की आपण जर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटवरती फोकस केला ना, कारण आपल्याकडे स्किल मॅन पॉवर आहे, तर आपण, मला वाटतं की तुझं म्हणलं ना फायनान्शियल प्रॉब्लेम, जर्मनी सारखा देश आहे ना, जर्मनी सारख्या देशाकडं स्वतःची लँड एवढी नाहीये की जेणेकरून ते फूड बनवून विकतील, स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग पॉवर एवढी नाहीये की चायना सारखी मॅन्युफॅक्चरिंग करते. पण तरी आज जर्मनी टॉपच्या श्रीमंत कंट्रीमध्ये काय, एकेकाळी त्यांनी विस्तार केला होता ते मान्य, पण आज जर्मनी टेक्नॉलॉजी विकतीये. आज जर्मन घड्याळ लोक म्हणतात मला वापरायचे. आज BMW सारखे गोष्टींचे जे इंजिन्स आहेत, जे कोर पार्ट आहेत, ते जर्मनीमध्ये डेव्हलप होतात. जर्मनी आज कुठलाही बल्क गोष्ट विकत नाही, जर्मनी आज टेक्नॉलॉजी विकते. त्यामुळे जर्मनी आज श्रीमंत देशांपैकी एक आहे. मग आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर मला असं वाटतं टेक्नॉलॉजी इन हाऊस डेव्हलप करणं, त्याचा स्वतःसाठी उपयोग करणं आणि इतरांनाही विकणं. म्हणजे थोडक्यात असं की तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये असा, हे टेक्नॉलॉजी एक उदाहरण झालं, बट तुमची जेवढी एक्सपोर्ट वाढेल, दुसऱ्या देशांशी जेवढे व्यवहार करताना तेवढं मग आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला आता इथून पुढे जर विचार केला आपल्या देशाच्या ग्रोथच्या दृष्टीनं, तर आपल्याला ते आपल्याला टेक्नॉलॉजी म्हणा ह्या गोष्टीमध्ये एक्सपोर्ट वाढावं लागेल आणि त्या गोष्टीमध्ये जास्त हे करावं लागेल. आणि एकदा तुमची टेक्नॉलॉजी वाढली ना, मग ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी वाढली की फूड प्रोडक्शन वाढणार. मग तुमची कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वाढली की तुमची त्या टेक्नॉलॉजीमध्ये टेलिकॉम सेक्टर वाढणार. एकदा त्याची टेक्नॉलॉजीने ग्रोथ केली की त्या सेक्टरची ग्रोथ होते. बरोबर. आपल्या 15 ऑगस्टच्या दृष्टीनं आपल्याला ह्या गोष्टी जास्त, असं मला वाटतं की जास्त महत्वाच्या आहेत लोकांपर्यंत
जास्त पोहोचण्याचा. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं, एक हायलाइट करावं वाटतं, आपण जेव्हा टेक्नॉलॉजीचा विषय चाललाय तर, की एक काळ असा होता की भारत 100% विदेशी देशांवरती डिपेंड होता डिफेन्ससाठी. बरोबर. आज आपल्या देशातली DRDO सारखी ऑर्गनायझेशन्सनी आणि HAL सारख्या ऑर्गनायझेशन, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अशा ऑर्गनायझेशननी मिळून आज इन हाऊस फायटर जेट तयार केले. म्हणजे जे आता आपण डिस्कस करत होतो ना, की राफेलचं जर प्रोडक्ट 1,500 करोडाचं असेल त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप केली असेल, तसंच आज आपण स्वतः आपलं स्वतःचं फायटर प्लेन बनवलं आणि आपण स्वतःच रॉकेट इंजिन तर बनवलंच आहे, पण आपण स्वतःचे जेट इंजिन्स पण बनवतोय आता. ओके. ही टेक्नॉलॉजी मधली पीक गोष्ट आहे. म्हणजे आपण नाही म्हणतो की हे काय रॉकेट सायन्स आहे, हे काय रॉकेट सायन्स आहे का, किंवा अरे हे काय एवढं रॉकेट सायन्स नाहीये, म्हणजे रॉकेट सायन्स म्हणजे अवघड आहे काहीतरी. मग ते सुद्धा आपण आज करतोय, रॉकेट सायन्स पण आपण आज करतोय. नाही, मला वाटतं ती एक अल्टिमेट, म्हणजे आता तू म्हणला म्हणून मला सुचलं की बाबा ती जी ग्रोथ होईल ना इंडियाची, ती बऱ्याच दृष्टीने आपल्याला सक्रिय, म्हणजे काय सक्षम करेल. कशी माहिती का, ज्यावेळेस तुमचं टेक्नॉलॉजी ग्रोथ होती, टेक्नॉलॉजी आपण डिफेन्स हिशोबाने विकतो पण त्या, बट त्या आपल्या देशाला म्हणजे बॉर्डर्सला म्हण कोणत्याही दृष्टीने प्रोटेक्शनच्या हिशोबाने करतात. आणि प्रोटेक्शनचं इम्पॉर्टन्स किती महत्वाचं आहे नाही तुम्ही पाकिस्तानी लोकांना विचार. बरं, आपली इंडियन टीम सुद्धा तिथे जाय नाही का नाही जाते, कारण त्यांना सिक्युरिटी वाटत नाही. आणि ते बरोबर आहे ना, बरोबर. इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघा, जर आता अंबानीची जी बिल्डिंग झाली ती थोडक्यात काय असेल ते असेल, पण जर एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं ना, तिथे सिक्युरिटी जर तुम्ही अभ्यास करा, जगभरातून एवढे लोक आले, त्या लोक त्या गुजरातला ट्रस्ट वाटला, गुजरातमध्ये जामनगरमध्ये, तर तिथं जी झाली त्यांना ट्रस्ट वाटला. भले पाकिस्तान जवळच आहे गुजरात पासून, पण त्यांना तो ट्रस्ट वाटला. आणि तो ट्रस्ट महत्वाचा, म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कदाचित त्याचं महत्व नाही लक्षात द्यायचं, पण एका बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने देशात जगाला हा संदेश देणं की त्या याचं महत्व काय, त्या सिक्युरिटीचं महत्व काय, ते लय महत्वाचं आहे. तर मला वाटतं की इंडियामध्ये ना फक्त काही अशा बादर टेक्नॉलॉजीच नाही ग्रो केल्या, म्हणजे काय आपण फक्त इतर देशाकडून टेक्नॉलॉजीज घेत नाहीये, आपण ना स्वतः खूप चांगल्या बिल्ड केल्या. त्याच्यापैकी ना पेमेंट्स टेक्नॉलॉजी जी रिसेंट काळामध्ये खूपच इंडियाने त्याच्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. युपीआय म्हणजे भारताने खूप चांगलं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. म्हणजे आज आपण म्हणू, आपल्याला कुठं पण जा, QR कोड स्कॅन करा आणि ते क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करा. गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला इतकं कॉमन वाटते की आपल्याला असं वाटतं की हे खूप कॉमन आहे, हे काही असं विशेष नाहीये. पण अजून सुद्धा अमेरिकेसारखा देश सुद्धा, म्हणजे अमेरिका एवढा आपण टेक्नॉलॉजीकडे ऍडव्हान्स देश म्हणतो, त्यांच्याकडे सुद्धा कॅश लोक व्यवहार करतायत. त्यांच्याकडे लोक म्हणतात कॅश द्या, त्यांच्याकडे असं नाही की QR कोड स्कॅन करा, नाही करा. क्रेडिट कार्ड वगैरे ते पेमेंट टेक्नॉलॉजी आहे, पण आपण जी UPI जे डेव्हलप केलं ना, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ते जगभरामध्ये कुठंच तशी अजून टेक्नॉलॉजी चांगली एवढी स्केलला वापरली गेली नाही, ग्रो झाली नाही. UPI टेक्नॉलॉजी खूप चांगली ग्रोथ केली पेमेंट्स मध्ये. आज मध्यंतरी आपल्याकडं जेव्हा आपलं भारतामध्ये G20ची जी एक समिट होती, त्यावेळेस फ्रान्स मधले त्यांचे जे फ्रान्सचे जे मुख्य अधिकारी किंवा आपण त्यांचे पंतप्रधान म्हणून, मला एक्झॅक्ट माहित नाही त्यांची, पण ते भारतात आले आणि एका व्हेजिटेबल वेंडर कडून त्यांनी काही व्हेजिटेबल्स खरेदी केले आणि तिथे त्यांनी QR कोड स्कॅन करून पेमेंट केली. तर त्यावेळेस त्या हायर ऑफिशियल्स मध्ये आणि आपल्या ऑफिशियल इंडियन ऑफिशियल्स मध्ये डिस्कशन्स झाले की ह्या टेक्नॉलॉजीच्या देवाणघेवाण करण्याच्या बाबतीत. म्हणजे कळालं पेमेंट सारखी इतकी बेसिक नेसेसिटी असणारी जी टेक्नॉलॉजी ना, ती भारत एवढ्या भारी पद्धतीने नुसती डेव्हलप नाही करत आहे, इम्प्लिमेंट करतोय आज, आणि एक्सपोर्ट पण होईल. आणि आज UAE सारख्या देशांसोबत करार केलेत आपण की आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपण त्यांना देणार. आणि आता जर तिच म्हणलं ना UPI रिलेटेड, चायनाचं पण एक हे UPI आहे जे UAE मध्ये पण युज होतं, ऑलरेडी युज होत होतं आणि आता त्यांनी आपलं युज केलं. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे ही आपली चांगली स्टेप आहे, म्हणजे तुम्हाला तसे प्राऊड मुवमेंट आहे. पण ना मला असं वाटतं की ही आतापर्यंतची झाली आपली प्राऊड मुवमेंट्स. हा, म्हणजे जे आपल्या देशासाठी आतापर्यंत झालं गेल्या 60, 70, 80, 75, 80 वर्षामध्ये, आतापर्यंत स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये आपण जी काही ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट केली, त्याच्यापैकी कुठल्या गोष्टीच्या प्राऊड घ्यावं, कुठल्या गोष्टीमध्ये आपण मेहनत करून खरंच एफर्ट टाकले, ते गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टीमध्ये आपण ऍज अ भारतीय व्यक्ती काही गोष्टींना थोडं ओव्हर एक्झॅजरेट करतो. हा एक पॉइंट बोलण्यासारखा आहे, कारण की ज्या आपल्या अचिव्हमेंट आहेत त्यांच्यावर प्राऊड घेण्यासारखे आहेत आणि त्या खरंच खूप मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत. पण आपण सुद्धा आपल्याला आज जगाच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवून
आपल्याशी कॉम्पिटिशन करणारे जे इतर देश आहेत त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि आपल्या अचिव्हमेंट्स कम्पेअर करण्याची गरज. कम्पॅरिझन तर आपण ग्लोबल स्टँडर्डच्या गोष्टी करू शकू. बरोबर, म्हणजे पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. आपण पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केलं पाहिजे की दुसऱ्या कोणाची तरी टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे आणि आपल्याला त्याच्या डायरेक्शननी ग्रो करायचं. आपण जर म्हणत बसलो ना की आम्हीच चांगले, आमचीच टेक्नॉलॉजी भारी, तर ग्रोथ तुमची अडकून नाही. तर ह्याचं एक खूप खूप चांगलं उदाहरण असं आहे की रिसेंट काळामध्ये आपल्या इस्रोनी चंद्रयान मोहीम केली. बरोबर, इतका प्राऊड मुवमेंट होता, अख्ख्या जगासाठी तो प्राऊड मुवमेंट होता की भारतासारख्या विकसनशील देशांनी एक स्पेस मोहीम करून चंद्राच्या त्या भागात गेले की जिथं आतापर्यंत कोणीच पोहोचू शकलं नाही. ही खूप प्राऊड मुवमेंट होता. टेक्नॉलॉजिकली खूप हार्ड गोष्ट होती. आपल्याकडे जेवढं बजेट असतं, जी टेक्नॉलॉजीची अवेलेबिलिटी आहे, जी रिसोर्सेसची अवेलेबिलिटी आहे, त्याच्या बेसिसवरती खूप आणि खूप अवघड गोष्ट आणि आपल्याला त्याच्याविषयी प्राऊड असायलाच हवं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या लोकांनी फक्त त्याला धरून उपयोग नाही. आपले जे सायंटिस्ट लोक आहेत, इस्रो मध्ये जे काम करणारे लोक, हे त्यांना ही माहिती आहे. म्हणजे काय मी काय खूप हुशार आहे, मी त्यांना सांगतोय, मी काय सजेस्ट करतो, अशातला भाग नाही. ते ऑलरेडी त्याच डायरेक्शनने काम करतात. पण आपली जी सामान्य जनता आहे ना, त्यांना असं वाटायला लागलं की इंडियानी असं काहीतरी केलं की जे जगात कोणीच नाही केलं. आणि ते एक म्हणजे एक तुम्हाला त्याच्यामुळे सुचलं की ती एक खूपच छान गोष्ट आहे. त्याचं होतं काय माहिती का, तू बाहेरच्या देशामध्ये जर गेलास ना, म्हणजे पाकिस्तान असो कुठलेही असो, म्हणजे एकी जी दिसती ना आपली, थोडक्यात क्रिकेट त्यांनी एकी दिसती. आता जो तू म्हटला तो प्राऊड मोमेंट होता, त्यांनी एकी दिसती. आणि आपण हे म्हणजे आपल्यासाठी हे म्हणजे आपले शस्त्र आहेत थोडक्यात. इंडियाच्या म्हणजे आपण भारत म्हणून एक राहतो, ते आपलं शस्त्र आहे. मागच्या 75 वर्षापासून ताकद आहे ती. म्हणजे किती काही होऊ दे, आपल्या भारतामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात. पण ॲज अ इंडियन आजचा जो दिवस आहे तो आपण सेलिब्रेट तर करतोच, आपण दरवर्षी येणार पण आहे. पण या दृष्टीने दरवर्षी अनालिसिस करणं तेवढंच गरजेचं आहे की आपण पुढे जाऊन आपल्या दरवर्षी कशी आपली ग्रोथ करू शकतो, एक टार्गेट ठेवून. जसं की फॉर एक्झाम्पल काही आहेत की 2047 टार्गेट ठेवतायत, म्हणजे पूर्ण 100 वर्षामध्ये आपल्याला काय टार्गेट करायचं, या दृष्टीने आपण जर कामं केले तर आपल्याला ते पुढे जाऊन फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. हा, आणि आता जो मी पॉईंट बोलत होतो त्याच्या रिलेटेड मला थोडं कंटिन्यू करू वाटतं की आपण जेवढ्या आपल्या अचिव्हमेंट्स आहेत ना, आपल्या जर अचिव्हमेंट सपोज 100% स्केलवरती आपण जर 90% मार्क्स मिळवलेत, तर आपण 90%चा मी मिळवलेत, मला ह्याचा प्राऊड असायलाच हवा. परंतु मला अजून पुढचे 10% मला अचीव्ह करायचे, हेच आपलं व्हिजन असायला पाहिजे. आणि मला मग त्यावेळेस एक जाणवतं की भारतासारख्या आपल्या एका नवीन रिसेंटली स्वतंत्र झालेल्या देशांनी एवढी मोठी मोहीम केली, त्याच्याविषयी सगळ्यांना आपल्याला अभिमान वाटला. इस्रोचा, आपल्या सरकारचा, आपल्या जी काही संघटना आहेत, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मिलिटरी, आपले सायंटिस्ट लोक, सगळ्यांवरती. परंतु आपण हे विसरून चालणार नाही की अमेरिकेसारखा देश, म्हणजे नासा सारखी संघटना जी अमेरिका ऑपरेट करते, ही इतर ग्रहांवरती सुद्धा प्रोब पाठवले त्यांनी. आज मंगळावरती त्यांचं 3रं-4थं मिशन लँड झालंय. 2-2, 5-5 वर्ष तिथले रोवर तिथं ऑपरेट करतायत आणि तिथले ते इन्फॉर्मेशन घेऊन येत आहेत. आपलं जे चंद्रयान मिशन होतं त्याची ड्युरेशन लाईफ स्पॅन होता 15 दिवसाचा, आणि त्या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार होतं. आता त्याचं काही लेटेस्ट स्टेटस हे मला माहित नाही, परंतु त्याची जी लाईफ स्पॅन होता किती दिवसाचा होता, 15 दिवसाचा होता. आपण फक्त 15 दिवस त्याच्यातून इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकत होतो. बरोबर. ती 15 दिवसासाठी जी लागणारी टेक्नॉलॉजी ती आपण ग्रो केली, स्वतः बनवली आणि लॉन्च केलं. पण आज आपल्यापेक्षा पण खूप ऍडव्हान्स देश आहेत ऑलरेडी की जे 2-2, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष झाले त्यांचे रोवर्स मंगळासारख्या ग्रहावरती उतरून तिथून व्हिडिओ फुटेज, तिथून इमेजेस, तिथून तिथले सॅम्पल्स, डेटा पाठवत आहे. आज इलॉन मस्क सारखा जो एंटरप्रेन्योर आहे तो अमेरिकेमध्ये तयार झालेला आहे आणि तिथं तो प्रायव्हेट स्पेस लॉन्चेस करतोय. भारतामध्ये सुद्धा ते लोक आता उगम करतायत, जे नवीन एंटरप्रेन्योर, स्पेस एंटरप्रेन्योर्स येत आहेत. पण मला म्हणायचं असतं की आपल्या अचिव्हमेंट्स वरती प्राऊड असायला हवा, पण आपल्या अचिव्हमेंट्स मध्ये भरळून जाऊन इतरांची मार्केटमध्ये जे ऍक्च्युअल कॉम्पिटिशन त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ फील करण्यात मजा नाही. आम्ही खूप चांगले, तुम्ही चांगलेच आहेत, आपण भारत हा देश आपला चांगलाच आहे, आपले अचिव्हमेंट चांगल्याच आहेत, पण आपण डोळे उघडे ठेवून जगाशी कंपॅरिझन केलं पाहिजे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आता तू म्हणला त्याच्यावरून मला एक पॉईंट सुचला, असं की इलॉन मस्क वरशी रिलेटेड आपण बोललो, त्यांचे नाव आता सोशल मीडियावर इकडे तिकडे असल्यामुळे लोकांना माहित होतात. पण ती परिस्थिती त्यांना तशी अनुकूल होती की बाबा तिथं तो
तयार झाले का, म्हणजे इलॉन मस्क सारखा माणूस तयार होऊ शकला, ते एन्व्हायरमेंट तसं होतं. तर मला असं वाटतं हा एक पॉईंट आहे ग्रोथच्या दृष्टीनं. भारतामध्ये जी सिस्टीम आहे ना ती थोडी अजून फ्रेंडली झाली ना कामाच्या दृष्टीने, म्हणजे शेतकरी असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो किंवा एखादा हुशार माणूस असो, ज्याला ती गोष्टी मिळतात, अवेलेबल आहे बाबा, लवकर ऍक्सेस आहे त्यांना गोष्टींचा, आणि प्रोसेसमध्ये त्याला अडकावून नाही लागायला पाहिजे. ह्या गोष्टी बी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे जे काम तुमचं एखाद्या बिझनेसमॅनला एखादा थोडक्यात असाच थॉट आला की मला असं असं करायचंय, तर त्याला त्या गोष्टीची सरकार थ्रू सुद्धा त्याला काही गोष्टी हे झाल्या पाहिजे. म्हणजे आता नाही, बट पुढे जाऊन समजा या गोष्टींकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. असं ही सगळ्यांची जबाबदारी या गोष्टीवर बोलणं बी तेवढंच महत्वाचं आहे. ह्याच्याबद्दल एक माझं मिक्स ओपिनियन असे की आपल्या युजली आपल्या सामान्य जी जनता आहे त्यांचा एक कल असा असतो की सरकारकडून मला ही भेटलं पाहिजे, सरकारने मला ही फॅसिलिटी दिली पाहिजे, सरकारने ह्या गोष्टी इझी केल्या पाहिजे. तर एक गव्हर्नमेंट म्हणून त्यांच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते पार पाडतायत नाही पाडतायत ह्याचं प्रत्येक जनतेला ज्याचं त्याचं मत आहे. बरोबर. कोणी एखादा म्हणतो नाही पाडत, एखादा म्हणतो पाडतोय. बरोबर. परंतु आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण 100% करतोय का? आज आपण गव्हर्नमेंटला सांगू की तुम्ही तुमची कामं करा, त्याच्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करू, पण फक्त तो झाला 50% भाग, पण उरलेला जो 50% भाग आहे ना तो आपण आहे. तर आपण आपल्या आसपासचं सोशल एन्व्हायरमेंट असं तयार करतोय का की जिथं एखादा जेव्हा नवीन विचार घेऊन बिझनेस आयडिया घेऊन माणूस येतो त्याला आपण सपोर्ट करतोय का सोशल, ऍज अ माणूस म्हणून, ऍज अ कम्युनिटी म्हणून, ऍज अ समाज म्हणून. जेव्हा तुमचा एखादा कलिग, तुमचा एखादा मित्र तुमच्याकडे एखादी बिझनेस आयडिया घेऊन येतो तेव्हा तुम्ही त्याला डिमोटिवेट न करता त्याला जर तुमच्याकडे योग्य सल्ला असेल तर ते योग्य सल्ला देताय का? बरोबर. कारण की ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. 50% गव्हर्नमेंट तुम्हाला फॅसिलिटेट करू शकते, पण उरलेलं जे 50% ना ते आपल्या हातात आहे. आणि जर हे दोन्ही मिळाले ना तरच 100% एन्व्हायरमेंट तयार होणार आहे. आज USA स्टार्टअप कॅपिटल सिलिकॉन व्हॅली का ती तयार झाली? स्टार्टअप कॅपिटल USA का झाली? US मधले ब्रँड इतके ताकदवर का बनतात? कारण अमेझॉन कुठला? USचा. स्पेसएक्स कुठला? US. टेस्ला कुठली? USA. वॉलमार्ट कुठलं? USA. US मधले ब्रँड एवढे ताकदवर का बनतात? कारण की तिथली कम्युनिटी त्यांना सपोर्ट करते. फक्त USA ची गव्हर्नमेंट नाही सपोर्ट करत, तिथली कम्युनिटी सपोर्ट करते. आणि ज्या गोष्टींना कम्युनिटीचा सपोर्ट असतो ना त्या गोष्टींना गव्हर्नमेंट सपोर्ट करते. तुम्ही बघायचं. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की याचं कन्क्लुजन थोडक्यात आपण असं पण म्हणू शकतो की जर एका बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं किंवा शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं, म्हणजे कुणी असो जे देवाणघेवाण करतायत, दळणवळण होते कुठल्याही प्रकारचं, तिथं मोस्टली तुम्ही प्रेफरन्स द्या इंडियन प्रोडक्ट्सला. करेक्ट. किंवा इंडियन ज्या गोष्टी होत्या त्यांना ट्रायल प्रोसेस फीडबॅक मधून जाऊ द्या. मग तिथं आपले जे 5 रुपये जाणार आहे, 10 रुपये जाणार आहे प्रोडक्टसाठी, तर त्याला द्या. म्हणजे जेणेकरून आपली इकॉनॉमी आपल्यातच हे होईल, ग्रोथ होईल, आणि त्यांना पण काहीतरी नवीन ट्राय करायला मोबाईल भेटेल. तो एक पॉईंट आहे. बरोबर पॉईंट आहे. असं म्हणतो आपले इंडिजिनस प्रोडक्ट्स आपण जितके रेफर करू तेवढे चांगले. असं नाही म्हणत की बाहेरचे प्रोडक्ट वापरू नका, आपल्याला बाहेरच्या देशांशी व्यवहार करायचा, त्यामुळे त्यांचे काही प्रोडक्ट आपल्याकडे पण विकले जाणार आहेत. कुणी एवढा देश वेडा नाही की आपलेच प्रोडक्ट फक्त तो घेईल त्याचं काही आपल्याकडे विकणार नाही. आपण मोस्टली ही देवाण घेवाण आहे, फक्त देवाण नाही. मी प्रेफरन्सेस आपण जेव्हा भारतामधले ब्रँड जेव्हा डेव्हलप होत आहेत ना तेव्हा त्या ब्रँडला ऍटलिस्ट गिव्ह इट ट्राय. मग त्यांना इव्हॉल्व होऊ द्या. त्यांना सुद्धा कळू द्या की इंडियन कस्टमरची काय मेंटॅलिटी आणि इंडियन कस्टमर तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतोय. आणि इंडिया हे कितकं छान प्ले ग्राउंड आहे नवीन स्टार्टअप साठी, कारण इंडियामध्ये इतके इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट केले जातात. माझ्या माहितीनुसार कॅश ऑन डिलिव्हरी हा जो प्रकार आहे ना हा भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इम्प्लिमेंट झाला. जगभरामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी नावाचा प्रकार नव्हता. भारतामध्ये का इम्प्लिमेंट झाला? कारण इंडियन कस्टमरची जी वस्तू खरेदी करण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो असा होता की तो एखादी वस्तू जायचा, सिलेक्ट करायचा आणि त्या गोष्टी घ्यायचा आणि पैसे द्यायचा, ही त्याचा व्यवहार होता. आणि ह्याच्यामध्ये त्याचा ट्रस्ट फॅक्टर होता. बरोबर. पण ज्यावेळेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म आला त्यावेळेस लोक गोष्टी तो बघायला लागला, चूज करायला लागला. पण जेव्हा घ्यायची वेळ आली ना तेव्हा त्याला त्या प्लॅटफॉर्म मध्ये ट्रस्ट नव्हता सुरुवातीला, की तो आधी पे करेल आणि मग वाट बघेल वस्तूची. बरोबर. त्यामुळं या कंपन्यांना इनोव्हेट करावं लागलं. अमेझॉन सारख्या कंपनीला आपल्याकडे इनोव्हेट करावं लागलं की इथल्या मार्केटमध्ये काय सिच्युएशन, काय लागतं. तसं इंडियन मार्केटमध्ये जे ऍप चालतात, म्हणजे जे टेक्नॉलॉजी ज्या कंपनी चालतात ना त्या जगभरातल्या मार्केटमध्ये भयंकर चांगल्या प्रकारे चालतात. कारण इंडियामध्ये त्याला पूर्णपणे त्याची कसोटी केली जाते, पूर्ण कसोटी घेतली जाते. बरं.
तेच बाहेर देशांमध्ये थोडासा इज आहे बिझनेसचं करायच्या पर्स्पेक्टिव्ह. थोडक्यात कॅश ऑन डिलिव्हरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तिथं नाही नॉर्मल मला वाटतं डायरेक्ट नाहीये तिथं कॅश ऑन तिथे डायरेक्ट कार्ड्सने पेमेंट करता ऑलरेडी पेमेंटच करायचा हाच ऑप्शन असतो. पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला प्रॉडक्ट कॅश ऑन डिलिव्हरी प्रकारच नाही. त्यामुळेच ते तेवढं ते म्हणजे त्यांच्याकडे थोडं इज आहे ना. ती त्यांची मेंटॅलिटी स्टार्टिंग पासून तयार झाली, आपली वेगळी झालेली ती काय. आणि आता थोडा असा एक प्रश्न आहे माझा की आता कसं होतंय आपल्या भारतातून काही लोक दुसरीकडे जात आहेत काम करायला, जसे आपले काही मित्र पण गेले, त्यात आपले मराठी माणसं पण आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत, नॉन महाराष्ट्रीयन आहेत किंवा मराठी नाही बोलत. तर त्या आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांना पण आपल्या देशाबद्दल आज ते फील होणार आहे जे प्रत्येक भारतीय फील करतो, जे मला तुला फील होतंय. तर आजचं तो मोमेंट आहे, मला असं वाटतं की त्यांना काहीतरी आपण एक्सप्रेस करायला पाहिजे की बाबा त्यांनी काय काय म्हणजे ते काम तर करतायत पण देशाबद्दलचं जे आपल्याला इकडे लक्ष देणं आहे कायमस्वरूपी ते बी महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं, त्यांचं काय रिस्पॉन्सिबिलिटी बाहेर जाऊन? आता ह्याच्याबद्दल मला एक एक्झाम्पल देऊन सांग वाटतं की आपण एक खूप मोठा पॉप्युलेशनचा देश आहे, 150 करोड आपली पॉप्युलेशन आहे. आपल्या शेजारी जर आपण छोटे छोटे पॉप्युलेशनचे देश बघितले, बांगलादेश, नेपाळ वगैरे हे देश आहेत, तर भारताने खूप मोठी पॉप्युलेशन भारताकडे आहे, खूप मोठे रिसोर्सेस आहेत, खूप मोठी लँड आहे. त्यामुळे भारत इथं सुद्धा प्रोडक्शन करू शकतो, स्वतःची कॅपॅबिलिटी बिल्ड करू शकतो, स्वतःच भागवण्यासाठी भारत समर्थ आहे. बरोबर. पण जेव्हा भारताला ऍडिशनल तू म्हणला जसं फायनान्सेस डेव्हलप करायचे तेव्हा त्याला एक्सपोर्ट करावं लागेल, तेव्हा त्याला इतर देशाचे व्यवहार करावे लागतील, त्याला टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स विकावे लागतील बाहेर देशांमध्ये. तसंच आपल्या शेजारचा एक देश आहे बांगलादेश. बांगलादेशकडे तेवढे रिसोर्सेस नाहीत कारण तो देश छोटा आहे, पॉप्युलेशन कमी, त्यामुळे त्यांच्याकडे मॅन पॉवर कमी, रिसोर्सेस कमी. मग बांगलादेशने काय केलं, त्यांच्या देशातली इकॉनॉमिक परिस्थिती खराब असल्यामुळं तिथून लोक सौदी कंट्रीजमध्ये, फिलिपिन्स, मलेशिया या कंट्रीजमध्ये जॉबसाठी गेले. जशी आज भारतामधून काही लोकसंख्या जी स्किल्ड जे वर्कर्स आहेत, वर्कर्स नाही स्किल्ड आपण म्हणू शकतो, एम्प्लॉईज किंवा स्किल्ड व्यक्ती आहेत किंवा पर्सन आहेत, ते बाहेर देशामध्ये जातात. सेम बांगलादेशमध्ये काही वर्षांपूर्वी होत होतं. आणि ते जे लोक इथून बांगलादेशातून बाहेर गेले त्यांनी बांगलादेशासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन करन्सी आणली बांगलादेशात. कारण की ते UAE मध्ये गेले तर दिरम्स मध्ये कमवायचे, अमेरिकेत गेले तर डॉलर्स मध्ये कमवायचे, आणि तो जो फॉरेन करन्सी आहे ना त्यांनी बांगलादेशमध्ये आणली. आज त्याच्यामुळे सुद्धा बांगलादेशची खूप इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे फॉरेन करन्सीच्या बाबतीत. मग मला असं वाटतं आपल्या देशातून जे लोक बाहेर जात आहेत, आपल्या देशातून जे स्किल्ड लोक बाहेर जाऊन हे करतायत, लोकांना असं झालं की ते काहीतरी निगेटिव्ह करतायत, आपला देश सोडून दुसऱ्या देशासाठी काम करतात. त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. पण मग मला असं वाटतं त्याच्यामध्ये की ते लोक सुद्धा पॅट्रियोटिक आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या देशाविषयी आपल्या भारताविषयी अभिमान आहे. इथल्या काही सिच्युएशनला किंवा स्वतःच अजून ब्राईट फ्युचरसाठी, जास्त फायनान्शियल इन्कम वगैरेसाठी ते लोक बाहेर देशामध्ये जाऊन अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करतायत. पण अल्टिमेटली ते लोक त्यांचे आई वडील इथं आहेत, त्यांचे घरदार इथं आहेत, तर ते मेजॉरिटी ऑफ द पैसे सेव्ह करतायत, इथं पाठवतायत. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या देशाला फॉरेन करन्सी मिळते त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांना क्रिटिसाइज करण्यामध्ये मला वाटत नाही तेवढा असा अर्थ आहे. बरोबर, नॉर्मल लोकांना होतंय, ते सुद्धा आपल्यासारखेच आहेत, तुमच्या माझ्यासारखेच आहेत. पण त्यांना असं वाटलं की मला भारतामध्ये अपॉर्च्युनिटी मला थोडी लिमिटेड वाटतेय, तर मी दुसरीकडे जातो. पण त्याचा एक इम्पॉर्टन्स असा आहे की ते ज्यावेळेस दुसरीकडे जातात त्यावेळेस तिथं गोष्टी शिकतात बी, अनुभवतात, शिकतात. आणि ते म्हणजे सगळंच पुढचं बरोबर नाही, बट आपले जे संस्कृती भारताची ती तर जपून, प्लस ते तिथनं टेक्नॉलॉजी म्हणा, नवीन गोष्टी शिकून आपल्याकडे येतात, आणि ते कल्चर थोड्यापैकी आपल्याकडे बी येत आहे नॉर्मली. त्याचा बी आपल्याला थोडं कुठं ना कुठं फायदा होतो, तोटा तर होतोच पण फायदा बी होतो. खूप सारे भारतामध्ये जे आपण बघतो स्टार्टअप्स वगैरे ना, त्याचे फाउंडर्स आहेत ना, ते अगोदर त्यांनी 5-5, 10-10 वर्ष बाहेर देशांमध्ये कामं केली आणि मग ते आपल्याकडे आले. म्हणजे इथून शिकले, तिकडे गेले, तिकडचे अनुभव घेतले आणि मग परत भारतात आले, आणि आज मोठ्या मोठ्या करोडो बिलियन डॉलर व्हॅल्युएशनच्या कंपन्या भारतामध्ये शिकूनच केलं. आता ओलाचा फाउंडर, ओलाचे जे फाउंडर्स आहेत ते सुद्धा काही वेळेस MNC मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते, बाहेर काम करत होते. असं होतं. जे आपले जे फ्लिपकार्टचे फाउंडर्स आहेत ते सुद्धा अमेझॉन सारख्या MNCs मध्ये काम करत होते, ते नंतर भारतामध्ये येऊन त्यांनी भारतासाठी काम केलं. बरोबर. म्हणजे मला वाटतं जे भारत सोडून जातात ना, प्रॉब्लेम त्या लोकांचा आहे की जे कायमचं सोडून जातात. प्रॉब्लेम त्या लोकांचा की जे कायमचं सोडून जातात. आता 100% त्यांना सुद्धा क्रिटिसाइज करण्यामध्ये अर्थ नाही, प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस वेगवेगळे असतात. पण मला अजून पण आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना मग असं मला सजेस्ट करू वाटतं की ज्या काही रिझनमुळे तुम्ही सोडून गेलेले असताना त्याच्यापेक्षा खूप चांगले रिझन्स आहेत आता तुम्हाला परत भारतामध्ये येण्यासाठी.
कारण भारत खूप चांगल्या रेटनी ग्रो करते. त्यामुळे आज तुम्ही परत एक ऑप्शन कन्सिडर करा, हा तुमचा देश आहे. नाही, आणि हे ऍक्च्युली आजच्या दिवसाने सांगायची गरज नाही पडणार लोकांना की बाबा ग्रोथ होती म्हणून तुम्ही या. हे तुमचं आहे, हे म्हणजे माझं तुझं आहे, हे सांभाळण्याचे आपल्याला, आणि ह्यालाच पुढे आपण नेऊ शकतो. आणि मला तू म्हणलं ना, त्यांचं म्हणजे जे आपल्या समजा याच्या बाहेर आहेत, जे सध्या भारताच्या बाहेर गेले, म्हणजे मराठी माणसं असो किंवा कुणी बी असो, म्हणजे नॉन महाराष्ट्र, ते जातात ना, तर त्याचा एक फायदा असा आहे की त्याचा एक ट्रस्ट पण क्रिएट होतोय. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर कसं होतोय की जे इंडियन्स आहेत ते एक हुशार आहेत, खरं, प्लस ते बाहेर जाऊन म्हणजे बाहेर जाऊन काम करतायत, तिथल्या इकॉनॉमीला ग्रो करतायत, हे त्यांच्यासाठी बी चांगले. आणि न कळत त्या लोकांना इंडियन्सवरती एक ट्रस्ट तयार होतो. त्यांना माहिती हे लोक वायफट नाही आहेत, त्यामुळे ते तिथं तर त्यांचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे ते माणसं नेचर त्यांचं कळतं. इनडायरेक्टली ते भारतामध्ये येऊन आपल्या देशामध्ये येऊन परत इथे इन्व्हेस्ट करायला पण ते म्हणतात नाही आपण इथं करू शकतो. हे माणसं मी तिथं बघितलेले, मला माहिती आहे कशी. आणि हे छोट्या गोष्टी, छोटा फॅक्टर आहे पण लय मोठं काम आहे असं नाही. बरोबर आहे, हा एक मुद्दा एकदम व्हॅलिड आहे. आणि ह्याच्याशी जोडून मी रिसेंटली एक व्हिडिओ बघितला. तर बँकॉकला लोक आपल्याकडून भारतातून बरेचसे फिरायला जातात, पण त्याच्यामध्ये एक मला खूप असं रिग्रेट वाटतो त्या गोष्टीविषयी की आज बँकॉक मध्ये लोक टुरिझमसाठी जातात, भारतातून खूप मोठ्या प्रमाणात लोक जातात. जसं प्रकारे तू म्हणला ना की भारतातले लोक जेव्हा व्यवसायाच्या निमित्ताने जेव्हा एक बाहेर जातो, तो हुशार व्यक्ती तिथं जाऊन तिथं काम करतो, स्वतःची एक इमेज क्रिएट करतो, आणि त्याच्या इमेजवरून एक ट्रस्ट फॅक्टर भारताविषयी त्या लोकांचा बनतो. तसंच एक त्याच्या एक्झॅक्टली विरोधात गोष्ट होतीये की आपल्याकडचे काही लोक बँकॉक मध्ये जात आहेत, तिथं जाऊन गैरव्यवहार करतायत, विचित्र व्यवहार करतायत, आणि त्याच्यामुळे आज बँकॉक सारख्या देशामध्ये जरी पॉलिटिकली आपले कनेक्शन त्या देशाशी चांगले असतील, तरी मी असे काही रेफरन्सेस युट्यूब वरतून बघितले किंवा बाहेरून बघितले, इंडियन लोक म्हणले की बँकॉक मध्ये गेले तर ते बँकॉक लोकांचा आता तुमच्याविषयी व्ह्यू बदलला. असं त्यांना असं वाटतं की हे लोक म्हणजे तिथे जाऊन राडा करतात, तिथे जाऊन असभ्य वागतात, असं इकडच्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह झालं. तर आजच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा पण तुम्ही आपल्या देशाच्या बाहेर असता ना, तेव्हा तुम्ही देशाला रिप्रेझेंट करता. हा नकळत होत करतोच, आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही वागताना ना तुमच्यासाठी नाही वागलं पाहिजे, तुम्ही तितकं कॉन्शियसली वागलं पाहिजे की आज मी जे वागल ना तशी माझ्या देशाची इमेज त्या पुढच्या व्यक्तीच्या डोळ्यात किंवा त्याच्या मनात येणार आहे. हे पॉईंट तर झाला, पण हे झालं तुम्ही बाहेर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस दुसऱ्या देशात जातो, तसंच ज्यावेळेस बाहेरच्या देशातले लोक ऍज आपल्याकडे येतात, आणि त्यावेळेस टुरिझम प्रमोट होतं आपलं. आणि आपल्या भारताचं टुरिझम हे अल्टिमेट लेवलचं आहे, आपल्याला मी माहिती. त्याच्यात किती ग्रोथ होऊ शकते. दुबई सारखा देश तर खूप मोठं पोटेन्शियल आहे. दुबई सारखा देश काही नसताना टुरिझमच्या बेसिसवर एवढा वर जातो. तर आपला देश टुरिझमवर कुठं जाऊ शकतो, कारण लोकांना झाडं झुडपं बघायला नाही भेटत सगळ्यांनाच, दुबई सारख्या लोकांना. आणि आपल्याकडं कल्चरल डायव्हर्सिटी इतकी आहे ना की प्रत्येक स्टेटचं वेगळं टुरिझमचं वेगळं हब तयार. म्हणूनच मला म्हणायचंय की आपल्याकडे जरी कुणी आलं, म्हणजे आपल्या तुम्ही बाहेरच्या लोकांनी जसं की त्यांनी इकडे येण्यासाठी आपल्या लोकांना, त्यांच्या लोकांना, आपले जे बाहेर गेले त्यांनी बाहेरच्या लोकांना इकडे येण्यासाठी प्रमोट तर करावं, प्लस आपल्या इथल्या लोकांनी त्यांच्या बरोबर एकदम जेंटली चांगलं वागावं, त्यांच्यावर नाही का, जेंटलमॅन. आणि बरेच लोक वागतात, ट्रीट करावं. पण काही लोक असतात ना की ते त्याच्यामध्ये तिथं ते दुधात मिठाचा खडा टाकतात. पण तरी आता आपलं म्हणजे आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की हे महत्वाचा पॉईंट आहे आणि व्हॅल्यू म्हणजे एकदम असा नोट करण्यासारखं पॉईंट आहे की बाबा आपण त्यांना जसं ट्रीट करतो, उद्या ते 4 लोकांना सांगणार आहेत की बाबा तुम्ही जाऊन इथं टुरिझमला या, व्हिजिट करा, ते लोक खूप चांगले आहेत, असं तसं, आणि त्यांना मी एक्सपिरियन्स येते त्याच्यामध्ये काहीतरी, आणि इकॉनॉमीला ग्रोथ होतो. आणि ह्याच्याच बद्दल मला अजून एक असं बोलू वाटतं की USA सारखे, UK सारखे जे देश आहेत ना जिथून आपल्याकडे टुरिस्ट येतात, आता आपलं जे कल्चर आहे की जे खूप फ्रेंडली कल्चर आहे, तर आपल्या कल्चरमध्ये आपण सहज आपल्या रांगड्या भाषेमध्ये एकमेकाला चल रे भाई काहीतरी करू, आपलं चल फिरायला जाऊ असं वगैरे बोलतो. पण त्यांच्याकडचं जे कल्चर आहे ना थोडं औपचारिक कल्चर आहे. मग ते थँक्यू, सॉरी, युअर वेलकम, ह्या गोष्टींचे फॉर्मॅलिटीज ते पाळतात. त्यामुळं जेव्हा पण ते लोक आपल्याकडे येतात ना, तेव्हा आपण जरी आपल्याला वाटत असेल की मी नॉर्मल वागतोय, तरी सुद्धा मे बी कधी कधी त्या लोकांना असं वाटू शकतं की हा माझ्यासोबत इन्फॉर्मल होतंय. त्यामुळं आपण थोडासा त्यांचा सुद्धा विचार करून आलेल्या टुरिस्टला, आपल्या लोकांना अतिथी देवो भव सांगायची गरज नाही. हे जे कन्सेप्ट आहेत ना की आलेल्या
पाहुण्याला देवाची पोझिशन द्यायची की भारतानेच जगाला शिकवलंय. बरोबर. पण आज आपल्यालाच आपल्या गोष्टींवरती थोडं ब्रशअप करायची गरज आहे. थोडस म्हणजे ते असं नाही की प्रत्येक जण करतो, पण ऍटलीस्ट डोक्यात आला ना हा थॉट की मग तो आपण माणूस त्यावर विचार तरी करतो बाबा अरे हा आपण म्हटलंय. आणि कोणी जर वाईट वागताना तुम्हाला दिसला ना तर नक्की त्या फॉरेन टुरिस्ट जो कोणी असेल त्याला हेल्प करा. बरोबर. म्हणजे जेणेकरून जरी एखादा व्यक्ती तो जेव्हा तो स्वतःचा अनुभव सांगेल ना की मला कोणीतरी एक व्यक्ती त्रास देत होता परंतु माझ्यासोबत 10 इंडियन चांगले लोक उभा राहील, हा जो फील त्या व्यक्तीच्या मनात येणार आहे, जो ट्रस्ट क्रिएट होणार आहे ना, तो फक्त फायनान्शियली किंवा इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने नाही पण एक रिलेशन्स असतात. एकेकाळी रशियाने आपल्याला एका युद्धाच्या वाईट परिस्थितीमध्ये मदत केली, त्यामुळे आजपर्यंत भारताने रशियासोबत आपण आपले मैत्री संबंध टिकवून आहेत. तशाच प्रकारे त्या व्यक्तींशी सुद्धा आपले मैत्री संबंध तयार होतात. बरं, मला असं वाटतं हेच खरं पॅट्रियटिझम आहे की बाबा तुम्ही तुमच्या देशाच्या म्हणजे ग्रोथचा ओव्हरऑल विचार करताय. आपले जवान आपले जे फार्मर्स हे तर मेन घटक आहेत. जय जवान जय किसान म्हणतो आपण, हे तर मेन घटक आहेत. पण त्याच्याबरोबर हे जे फॅक्टर्स आहेत, इकॉनॉमिकल ग्रोथ म्हणजे जे आपल्या भारताची होणार आहे, प्लस तुमची टुरिझमची ग्रोथ, हे जे फॅक्टर आहेत ना, हे एक्सटर्नल मनी आपल्या भारतामध्ये आणणार आहे. आणि जे आपण जे म्हणतो ना 10 वर्षात आपण ह्या गोष्टीवर थोडा अभ्यास केला, जे गोष्टी 5 वर्षात व्हायच्यात ना ते कदाचित 4 वर्षात होतील, नाही 4 तर 4.5 वर्षात होते, पण 6 महिन्याचा पिरियड वाचतो. म्हणजे अशी ग्रोथ होती मला असं वाटतं. त्यामुळे हे पण एक टाइप्स ऑफ पॅट्रियटिझम जे आपण हे केलं पाहिजे. तर आता एवढ्या सगळं आपल्या आजच्या डिस्कशन नंतर मला असं वाटतंय की भारताचा प्राईड असायला हवं, भारताच्या आजच्या सिच्युएशन वरती काम करायला हवं आणि उद्याचे जे आपल्याला अचीव करायचं त्याच्याविषयी व्हिजन हवं. बरोबर, व्हिजन पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी हे डिस्कशन जे आपल्यात झालं ना ते नक्की ऑडियन्सला आपल्या हेल्पफुल राहील. सो आजच्या पॉडकास्ट मधून जर तुम्हाला असं वाटलं असेल की आपल्या देशाविषयी आपण काही युजफुल शिकलोय तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर काही पॉईंट तुमच्या मनात असतील, काही प्राईड मोमेंट्स तुमच्या मनात असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि नक्कीच इथून पुढच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा असे जे काही आपल्या देशा रिलेटेड क्वेश्चन्स आहेत किंवा देशा रिलेटेड काही मुवमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू, डिस्कस करू. आणि आणि एक महत्वाचं असं की ह्याच्यानंतर हे पॉईंट्स म्हणून तुम्हाला बरंचसं माहीत झालं असेल, पण फक्त हे नुसतं आपल्याला विचार करण्याचं नाही. आजचा दिवस आहे 15 ऑगस्ट म्हणून आपण या गोष्टीवर बोललो, तेवढंच नाही. याच्यातले आपण 5% जरी इम्प्लिमेंट केले ना, म्हणजे मी स्वतः जरी केले ना तरी मला असं वाटतं की मी अचीव केलं काहीतरी. मग याच्यातनं 10 लोकांना जरी फायदा झाला ना तरी ती आपल्या भारताची ग्रोथच आहे. हो. आणि मला असं वाटतं नक्की लोकांनी हा पॉडकास्ट ऍटलिस्ट आपले जे सामान्य माणसाचं डिस्कशन झालं ना त्याच्यासाठी शेअर करा. हे आपलं प्रॉपर डिस्कशन झालं, हे मनातलं निघलेलं डिस्कशन आहे प्रॉपर. हे कुठेतरी साचलेलं होतं जे आपल्या बाहेर पडलं. कुठेतरी खूप दिवसापासून आपण ते बघत होतो, ऐकत होतो, वाटत होतो प्राऊड मुवमेंट आहे, कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर शेअर करा म्हणून करू वाटलं. आणि आता याच्यात बोलण्यासारखं तर भरपूर आहे, पण आपण आजचा हे पॉडकास्ट या ठिकाणीच एंड करूयात आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.